आमचं जेव्हा वर्कशॉप चालू झालं तेव्हा भाऊने आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले होते. 2 वर्ष आमच्याकडे मोबाईल नव्हते कोणाकडेच. हा, आणि ते पहिल्यांदा असं झालं की सवय एवढी आहे मोबाईलची की आज सगळ्यांनाच आमचं मोबाईल काढून घेतलं. 5-6 दिवस झोपायचं, झोप लागेना, उठायचं, मग काहीतरी एकमेकांसोबत बोलत बसायचं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच सजना हा नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्याचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे ऑलरेडी आणि खूप कमाल प्रतिसाद मिळतोय त्याला. आणि त्यानिमित्ताने संपूर्ण टीम आज आहे माझ्या बरोबर. हॅलो, कसे आहात? नमस्कार. झालं जेवण? जोश नाही आला ना तुमच्या हॅलो मध्ये, म्हणून विचारलं मी. जास्त आलाय आता म्हणून. तर कसा चालू झाला आजचा दिवस? ट्रेलर आलाय भेटीला आणि आता प्रमोशन सुरू झालेलं आहे. आता प्रत्येक दिवशी काहीतरी वेगवेगळं करायचंय, छान छान करायचंय. आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे? आजचा दिवस जरा स्पेशल आहे. आज म्हणजे इतके दिवस फॉर्मल प्रश्न असायचे, तेच. आज जरा म्युझिक, सेटवर घडलेले किस्से, म्युझिकला धरून असलेल्या गमती जमती, काही इमोशनल गोष्टी असतील, काही सिरियस असतील, काही फनी असतील, तर ते आज जरा थोडं सगळ्यांनाच मजा यायला लागली, कारण ते फॉर्मल नाही. शूट नंतर आज किती महिन्यानंतर भेटताय तुम्ही? शूट कधी झाला होता हा सिनेमा? आम्ही सगळे सोबतच राहतोय. सोबतच राहतो. शूटच्या आधी 2 वर्ष, शूट नंतर 1.5 वर्ष. आता एकमेकांमधल्या छान छान गोष्टी पण जाणवल्या असतील ना. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस भेटला होता तेव्हाचे तुम्ही, आताचे तुम्ही, काम केल्यानंतर एक कलाकार म्हणून आपल्याला एक वेगळी बाजू समजते एकमेकांची. सो ह्या सगळ्या गोष्टी आता कसं वाटतंय 2 वर्षानंतर? स्वभाव तसेच आहेत, ते काय बदलले नाहीत कुणाचे. स्वभाव बदलत पण नाहीत. म्हणतो ना आपण, मूळ खोड जात नाही जी त्याची खोल ते मेल्याशिवाय, तसं स्वभाव सगळ्यांसारखे. मॅच्युरिटी आली जरा थोडं विचारांमध्ये, किंवा प्रत्येकाला असं वाटतं आता की आता सुरुवात झाली, मला आता काहीतरी अजून इथून खरं माझं सुरू होणार आहे. आणि मग मी कसं करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीची कामं करायला पाहिजे, मिळाली तर संधी त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे, अशा ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जरा बऱ्याच गोष्टी चालू आहे. कसं गावातल्या मातीतनं आलेली सगळी मुलं आहेत, म्हणजे मी पण तिथनंच आलेलो आहे. पण खूप गोष्टी अचीव करायच्या आहेत, नव्यानं शिकायच्या आहेत, त्या अनुषंगानं सगळ्यांचं सुरू आहे. क्या बात आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही 2 वर्षापासून एकत्र, असं मला कळलं नाही, जरा काय मला सांगा व्यवस्थित. वर्कशॉप हे ह्यांचं कास्टिंग झाल्याच्या नंतर प्रोफेशनल ऍक्टर कोण नाही येत नाही ते. मी अशीच मुलं निवडलेली आहेत माझ्या गावाकडची, आणि मग ह्यांना तयार करायचं होतं. त्या कॅरेक्टर्समध्ये इन होईपर्यंत, त्यांना कॅमेरा फेस करायचं धाडस येईपर्यंत, आणि एक त्या पर्सनॅलिटीनुसार जे सिनेमातले आहेत तसे त्यांची ठेवण होईपर्यंत, तर त्याच्यासाठी जवळपास 2 वर्ष सगळे स्टुडिओला, माझ्या गावाकडच्या स्टुडिओलाच राहिलेले होते. 8-10 ॲक्टर्स आणि आम्ही मिळूनच राहायचो. म्युझिक कंपोजर, गीतकार, म्हणजे मिळूनच असायचो. फारच महत्वाचं असेल तर तो पुण्याला जायचा, नाहीतर मुक्काम पोस्ट सगळे माझं गाव शिरापूर, असं होतं. किती छान. तुमच्या सगळ्यांसाठी कशी होती पण ही सगळी प्रोसेस? नवीन. सगळंच नवीन होतं आणि प्रोसेस खरंच खूप भारी होती. जे आता क्रिएटिव्हिटी दिसते सगळी, तर प्रोसेस पण तशीच क्रिएटिव्ह होती आमची सगळ्यांची. आणि म्हणजे सगळंच पहिल्यांदा होतं आमच्या आयुष्यात की बाबा ॲक्टिंग काय असते. आणि जे वर्कशॉपमध्ये आम्ही वेगवेगळे टास्क करायचो, जे आम्हाला इम्प्रोव्हायझेशन सांगायचे, तर ते पण सगळं नवीन होतं. तर तेवढं नॅचरली ते येत होतं आणि तशी छान होती प्रोसेस. प्रोसेस आमच्या सगळ्यांसाठीच वेगळी होती. पर्सनली मी माझं सांगतो की आमचं जेव्हा वर्कशॉप चालू झालं तेव्हा भाऊने आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले होते. 2 वर्ष आमच्याकडे मोबाईल नव्हते कोणाकडेच. हा, आणि ते पहिल्यांदा असं झालं की सवय एवढी आहे मोबाईलची की आज सगळ्यांनाच आमचं मोबाईल काढून घेतलं. 5-6 दिवस झोपायचं, झोप लागेना, उठायचं, मग काहीतरी एकमेकांसोबत बोलत बसायचं. पण ते आम्हाला कळलं परत की भाऊने आमचं मोबाईल काढलं आणि पुस्तकं आणून ठेवली होती. ते मी आज म्हणजे माझ्या जिंदगीत कधी वाचली नाही ती जास्त पुस्तकं. त्या वर्षभरात 2 वर्षात मी भरपूर पुस्तकं वाचली, आम्ही सगळ्यांनीच.
म्हणजे त्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या मार्गाने भाऊने आम्हाला शिकवल्या. त्या भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, अनुभवायला भेटल्या. आणखी इथनं पुढे पण बरंच काय बघायला भेटेल. स्टुडिओला आल्यानंतर मला मित्र भेटले, जवळचे भाऊ भेटले, भावासारखे. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे ही पूर्ण फॅमिली आहे, ही सजना टीम आहे ना, पूर्ण फॅमिली आहे. असं कधीच तुम्हाला वाटणार नाही की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे तुम्हाला कायम दिसून येईल. आणि ते स्पॉट बॉय का असो, मागं स्क्रीनच्या पाठीमागं म्हणजे पडद्याच्या पाठीमागं काम करणारे असो, सगळे एकत्र. म्हणजे असं कोण नव्हतं की वेगळं असल्यासारखं, फॅमिली असल्यासारखं एकदम. आणि एक गोष्ट आहे सांगायची की मला माझ्या आयुष्यात एक गोष्ट अनुभव भेटली नव्हती, ती म्हणजे प्रेम. म्हणजे प्रेम करायचं कसं ते मी ह्या फिल्ममध्ये जगलो आणि ती मला अनुभव भेटले. आणि ही माझ्या मित्राच्या वाट्याला आली होती. तेव्हा त्या टायमिंगला मी त्याच्याबरोबर रडत होतो, कारण त्याला त्रास होत होता बघू. आणि ती गोष्ट मी केली. त्यानं ट्रेलर बघितलं होते, म्हणला तू रडला ना. मी रडत होतो तेव्हा तो बी रडत होता, पण हसत बी होता. म्हणला मला बोलला तो रडतोय म्हणून, का रडतोय म्हणून. आता तो रडतोय, मला जरा बरं वाटतंय म्हणला. आणि खरंच प्रेम कसं करावं आणि कसं मिळवावं हे दोन्ही गोष्टी या फिल्ममध्ये येत्या. आणि बरंच काय शिकण्यात आलं. त्यामुळं आता जसे पुढचे प्रोजेक्ट भेटतील, एवढं आहे की सगळं पानाला लावून काम करायची इच्छा आहे आता. क्या बात आहे. पण तुम्ही मगाशी मी बोलताना ऐकलं की पहिलं असल्यामुळे तुमच्यासाठी प्रत्येक अनुभव हा नवीनच होता आणि फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. तर सेटवरती तुम्हाला पण जी ट्रीटमेंट मिळत होती ती पण तुमच्यासाठी नवीन होती आणि ती तुमच्या घरच्यांसाठी पण नवीन होती. अशा कुठच्या गोष्टी तुम्ही अशा इमॅजिन केल्या होत्या की हे आपल्यासोबत घडेल किंवा हे आपण आधी बघितलंय असं फिल्ममध्ये, हे असं घडतं आणि ते तुम्ही अनुभवलं आणि त्यावेळेस तुम्हाला खूप छान भारी वाटलं? हा, बऱ्याच गोष्टी आहेत की पहिल्यांदाच घडल्या त्या आणि पहिल्यांदाच ते अनुभव भेटले त्या. मग आता तुम्हाला म्हणल्यासारखं काही सीन आहेत की मला त्याची म्हणजे आपल्या लेवल किती आहे तीच कळत नव्हती. तर ते मी भाऊंकडं शिकले, त्यांनी करून दावले खरं तर. आणि त्याच्यामुळं मला त्या ह्याच्या कॅरेक्टरमध्ये इन व्हायला मला लय मदत भेटली. ती गोष्टी असतील. किंवा एकदा आभार रात्रीचं गाणं शूट चालू होतं भाऊ, तेव्हा आईन वडील आलते बघायला. तर त्या टायमिंगला लय खुश होते ती. भारी वाटलं. हा, आणि ते बघून मला जरा लय भारी वाटलं की आपले आई वडील मला एवढं सगळं क्राऊड आहे 150-200 जणांचा आणि मी मध्ये नाचतोय एकटा आणि सगळा कॅमेरा पूर्ण माझ्यावर आहे. ते त्यांना वेगळं वाटत होतं की कधीच बघितलं नाही ना त्यांनी सगळ्यांना पडद्यावर ऍक्टर लोकांना हे बघितलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाला कुठं बघितलं नाही. त्यांच्यासाठी ते आनंद वेगळाच असेल. माझ्यासाठी एक म्हणजे असा अनुभव आहे की फिल्मचा, आता आमचं कोणच ऍक्टर नव्हतं यातलं. पहिलं नवीनच काम करतो आम्ही सगळेजण. तर घरच्यांना सगळ्यांनाच असं की पिक्चर माहिती आहे, असं टीव्हीवर बघितल्यात हे ते अशा पिक्चर असतात बाबा, हिरो असते हिरोईन असते, सगळ्यांना माहिती आहे. पण ते एक शूटचं वातावरण होतं का, आता बऱ्यापैकी 80% फिल्म गावातच आमचे शूट झाले. आणि तिथं कसं असं होतं की आता मी तिथं लहानाचा मोठा झालोय आणि तिथं आता मित्र माणसं सगळी ओळखीची. आणि गावातच असं शूट हे चालू असलं, त्या लोकांना म्हणजे बाबा असं. मी माझा एक किस्सा सांगतो की आमचं स्टोरी बोर्डिंग चालू होतं आणि उन्हाळ्यात चालू होतं तेव्हा. आणि भरपूर ऊन होतं ना. स्टोरी बोर्डिंगच्या वेळेस एक प्रोडक्शनचा माणूस होता आम्हाला की असं छत्री धरायला पाठीमाग. ती कधी सवय नाही आम्हाला जिंदगीत ह्या छत्रीची ते असं की बाबा. त्याने आलं पहिल्या दिवशी आणि आम्ही असं चाललो, त्याने छत्री उघडली धरली माग. म्हणलं हे काय. मग त्याने म्हणलं चला चला सर दादा चला. म्हणलं अहो नको, ती छत्री काढा म्हणलं, लाज वाटायली मला, नको असं काय म्हणलं. आणि ते गावात आम्ही चौकात चाललं जात होतो, त्यांनी छत्री धरली होती आणि सगळी माणसं तोंडाड बघायला लागली. मी म्हणलं दादा खरंच नको, नाही तर माझ्यात राहतात द्या, माझ्या मी धरतो म्हणले छत्री. म्हणजे असं गाववाल्यांसाठी घरच्यांसाठी आमच्या लयच वेगळा अनुभव आहे. खास करून आमच्यासाठी तेव्हा लयच गोष्टी नवीन नवीन होत्या सगळ्या. त्या गोष्टींची लाज वाटायची.
कधी कधी असं भारी पण वाटायचं की बाबा आपलं म्हणजे आपण काय होतो, काय झालोय, ह्या गोष्टी लय भारी अनुभव होता. अनुभव म्हणलं तर म्हणजे आपल्या बाबतीत व्हावी अशी कुठली गोष्ट वाटली नव्हती, पण जी काय पिक्चर यायचे त्याचे BTS बघायला मला लय आवडत होतं. तर मागं काय घडते बाबा, तर मी ती बघायची. आणि जेव्हा सजना पिक्चरच्या वेळेस शूटच्या वेळेस ती जी मी बघत होती की असं असते, मोठे मोठे कॅमेरे असते ते, आणि गमती जमती करत ती केलेलं शूट, ती स्वतः मी अनुभवत होती. तर ती माझ्यासाठी भारी गोष्ट होती. आणि दुसरं म्हणजे मी जेव्हा ही नवीनच होतं माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी पण नवीन होतं, कारण चित्रपट कसा बनतो बाबा ह्याचं काही कल्पनाच नव्हती त्यांना. तर मी असं सांगायची की असं स्टोरी बोर्डिंग झालं, मग ती काय असतंय, मग अशा माझ्यामुळं पण माझ्या घरच्यांना बऱ्याच गोष्टी माहीत झाले की बाबा असं असं असते, चित्रपट बनवण्यामागं ही एक प्रोसेस असते. आणि दुसरं म्हणजे ती सारखं मला विचारायचे, म्हणजे त्यांना माहित होतं की मी सिलेक्ट झाले आणि मी हिरोईन म्हणून आहे, पण माझं कॅरेक्टर काय आहे, मी काय करते हे काहीच माहित नव्हतं त्यांना. तर ती अशी खोदून खोदून विचारायची, मग काय असते, मग स्टोरी तर सांग, मग हे तर सांग. मग मी सांगायची नाही त्यांना, ती असं गेस करायची, मग हे असं असते काय की, मग मी नुसतं हसायची आणि हा हा म्हणायची. आणि जेव्हा ती आता गाणी बघते तिथे ना, तर ती असं वाटते तेव्हा तर तू हा म्हणली होती त्याला आणि आता गाण्यात वेगळंच आहे. तर ती अशी गंमत जमत आहे. तर त्यांच्यासाठी पण नवीन आहे आणि मला पण भारी वाटतंय की म्हणजे आज म्हणजे प्रत्येक मुलीचं स्वप्न असते की बाबा, म्हणजे कुणाला नको आहे ना की एवढं छान आपण पडद्यावरती दिसतोय आणि एवढे कौतुक करतायत लोक आत्ता जी काय गाणी आली त्याच्यावरून, आणि असं तर ते प्रत्येकाला पाहिजेच ना, भेटत असेल तर ते आज माझ्या बाबतीत खरं आज घडतंय. परवा हास्य जत्रेच्या शूटवर गेलो होतो, तर कधी म्हणजे आदर्श शिंदे दादा आणि आनंद शिंदे दादा यांच्या साईडला मी बसले होते, तर ज्यांची मी गाणी ऐकत होते त्यांच्या बाजूला आज बसले, तीच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट होती. आणि ती भाऊंमुळं खरं तर भेटले संधी. तर कधी बोलले नाही, पण थँक्यू भाऊ त्याच्याबद्दल. मला सर तुम्हाला विचारायचं, हे इतके इथे शांतपणे बोलतात, खूप फॉर्म लावून बोलतात, हे सेटवर पण हे असंच होतं की हे आता इथे फक्त ह्या कॅमेरा समोर फक्त असं आहे? अरे बापरे, काय ते अस्सल माळावरची लेकराची ते विशेष वेगळ्या, जाऊ दे, मी तिकडे जात नाही. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत काय झालं, म्हणजे हे सिनेमा बनवायच्या अगोदरची माझी मित्र जी होती ना, ती माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती सगळी. ओके. आणि सिनेमा बनवायला स्टोरी लिहिल्यापासून ते आत्तापर्यंत माझे सगळे जवळपास मित्र ज्यांच्यासोबत मी काम करतोय आता, ते माझ्यापेक्षा 15-1 वर्षांनी लहानच आहेत सगळे. मला स्वतःला मी त्यांच्या इतकं झालं असं वाटतंय. काय माहिती, कदाचित माझ्या बुद्धीचा विकास 10-15 वर्ष मागे राहिला असणार आहे, म्हणून मला आवडते जास्त लहान सगळ्या वयाच्या मित्रांमध्ये राहायला. इव्हन मी सिनेमा रिलीज करतोय ना, त्या रिलीजच्या प्रक्रियेत पण सगळीच महत्वाची माणसं मित्र माझ्यापेक्षा वयाने 10-15 वर्ष लहान आहेत. ते एक झाले, जर तो एक मोठा बदल झालाय. आता तो चुकीचा आहे का बरोबर आहे माहित नाही. ते एक ह्या सगळ्यांसोबत राहून एक तो मोठा बदल झालाय. येस. सो आता म्युझिकल टीमकडे यायचे. मला कोणताही सिनेमा हा गाण्यांशिवाय कधीच पूर्ण होत नाही, आणि ती गाणी जर का कमाल असतील तर तो सिनेमा अजून छान, म्हणजे 4 छान लागतात असं आपण म्हणतो. ह्या सिनेमाच्या निमित्ताने छान अजून एक काहीतरी वेगळ्या पद्धतीचं गाणं तुम्हाला परफॉर्म करता आलं. सो तो एक्सपिरियन्स मला ऐकायचा तुमच्याकडून. ओमकार स्वरूपची सगळीच गाणी आपण पूर्वीपासून ऐकत आलोय आणि त्याला उत्तम प्रतिसाद कायमच मिळत आलाय, कारण त्याची कंपोजिशन्स खूप मेलोडियस असतात. आणि आमची आधीपासून मैत्री असल्यामुळे मी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आधीपासून होतेच. सो स्क्रॅचेस आणि हे सगळं त्यात मी इन्क्लुडेड होते. आणि मला खूप आनंद होता की सजनासारखा एक सुंदर चित्रपट येतोय आणि दिग्दर्शक शशिकांत सर आहेत म्हणल्यावर ते कलाकार आहेत. सो मूवीसुद्धा तसाच असणार याची खात्री तेव्हाच होती. आणि खरं तर गाणी झाली तेवढ्याच तोडीने त्याचं शूटिंगही झालंय. सगळे सेट इतके सुंदर आहेत. आणि बेसिकली माझं सांगायचं तर मी स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये मधून येते. माझे आजोबा नॅशनल कबड्डी प्लेयर होते, माझे वडील स्विमिंग कोच होते, काका पहिलवानकी या सगळ्यात होते.
सो पण माझी आई गायिका असल्यामुळे मी त्या क्षेत्राकडे वळले आणि घरून भरपूर सपोर्ट असल्यामुळे कायम त्यांचं आणि माझं असं मिळून स्वप्न होतं की प्लेबॅक करावं. सो आणि आजोबांनंतर कोणीतरी नॅशनल लेवलचं काहीतरी करावं अशी सगळ्यांची इच्छा होती माझ्याबद्दल. सो मला वाटतं या चित्रपटामुळे ते माझं एक स्वप्न पूर्ण झालंय. क्या बात आहे सर. काय प्रश्न आहे मला सांग. कसा होता हा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप सुखद आहे, छान आहे. चित्रपटामध्ये एकूण 8 गाणी आहेत. म्युझिकल फिल्म आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक चित्रकार असल्यामुळे रंगांची अशी सुंदर उधळण कलर पॅलेट्स पाहायला मिळणार आहेत लोकांना. ह्या तिघांनी भरपूर मेहनत केली आणि गायकांची पण खूप सुंदर मांदियाळी आहे फिल्ममध्ये. सोनू निगम यांनी 2 गाणी गायली आहेत, राजेश्वरीनी त्यांच्यासोबत डुएट गायलं आहे, मी 2 गाणी गायली आहेत, आदर्श शिंदे, आनंद शिंदे, त्यानंतर कडूबाई खरात त्यांचं एक गाणं आहे, प्रियंका बर्वेनी गाणं गायलं आहे. सो अशी गायकांची एक छान काय म्हणा एक मस्त मेनू आहे लोकांना ऐकण्यासाठी. त्याशिवाय म्युझिकची प्रोसेस म्हणशील तर खूप सुंदर आणि ग्रँजर लेवलला म्युझिक आम्ही प्रोड्यूस केलं आहे. म्हणजे सिम्फनी ऑर्केस्ट्रा म्हटलं तर 18 व्हायलिन्स, 12 व्हिओलाज, 2 चेलोज, गिटार, फ्लूट, सनई, पिपानी, सुंदरी, बगलवच्चा, चंडा विंडा असं सगळं दिवसभर काही ठेवलं नाही. मेंडोलिन आहे, बजुकी आहे, भरपूर वाद्य वापरलेली आहेत. कोरसमध्ये सुद्धा 16 मुलींचा कोरस आहे. सो BGM तेवढंच म्युझिकल आहे. म्हणजे गाण्यांसाठी सगळं लाईव्ह वापरलं आणि BGM सगळं प्रोग्राम केला असं काही नाही. BGMला सुद्धा ही सगळी टीम परत आम्ही लाईव्ह सगळी रेकॉर्ड केली आणि BGM झाल्यानंतर परत ट्रेलरला सुद्धा केली. आता म्हणजे 4 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा ट्रेलर लॉन्च केला, ती लॉन्च व्हायच्या 1 दिवस आधीपर्यंत आमचं ते काम चालू होतं. सो असं एक ग्रँजर म्युझिक ऐकण्यासाठी आणि पडद्यावरती सुंदर रंग पाहण्यासाठी, एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घेण्यासाठी 27 जूनला सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये यावं असं मी आवाहन करतो. क्या बात आहे. पण तुमच्या तिघांसाठी हा एक्सपिरियन्स मला वाटतं खरंच खूप जास्त मोठा आहे, कारण का हे सगळं पहिलं आहे तुमच्यासाठी. या सिनेमाच्या निमित्ताने एक अशी कोणती छान गोड मुमेंट आहे की सिनेमा आठवला की कायम ती तुम्हाला आठवणार किंवा मनात एक फ्रेम करून ठेवायची असेल ती मुमेंट, तर कुठची असेल? काही असेल, मग तुमच्या सगळ्यांची पहिली भेट असेल, एखादा प्रँक असेल, काहीतरी किस्सा घडला असेल सेटवर, काही? मला आठवतंय कॉलेजमध्ये शूट चालू होतं भाऊ, आणि ते कट झाला ना सीन, तो टेक ओके झाला आणि भाऊने येऊन मला मिठी मारली होती, भारी झाला म्हणून. तो मला सीन कैद करून ठेवायचा आहे आणि तो आहे व्हिडिओ, तो काढलाय. तुम्हाला बी माहित नाही, मला बी माहित नाही, महेशनं काढला तो व्हिडिओ, त्यानं मला दावला होता. असं बरेचदा असं होतं की दिग्दर्शकाकडून पटकन कौतुक केलं जात नाही, हे थोडंसं उलट झालं म्हणजे. केलं तसं काम त्यामुळे क्या बात. Yes. तिथे होता तसा प्रसंग आणि तो जड होता. मला माहिती की ते अवघड आहे आणि ते झालं. मला जसं एक्सपेक्टेड, म्हणजे मी जो म्हणतो ना की आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो सहसा ते होणं तसं अवघड असतं. पण आणि तो सीन जड होता पर्टिक्युलर. म्हणजे तो एकदम परफेक्ट हिरो पण नाही वाटला पाहिजे आणि खूप नवीन पण नाही वाटला पाहिजे, आणि मग तो असं काहीतरी गुंत्यात असलेला, बुचकळ्यात असलेला माणूस पण आहे, अर्धवटच व्यक्त होतो का काय, असं ते दर वेगळंच होतं काहीतरी, आणि ते मिळालं होतं. सो भारी होतं, त्यामुळे त्याला मिठी मारली होती. क्या बात आहे. माझं एक किस्सा सांगतो की वर्कशॉप आमचं नवीनच चालू झालं होतं आणि ते मग माझं कसं असं लाजरं हे ते जरा जास्त होतं, लाजणं पण हे माझं. पोरींलाही कधी जास्त बोलत नव्हतं त्यामुळं. आणि वर्कशॉप आमचं चालू झालं होतं बहुतेक 15-20 दिवस झालते.
आणि आम्हाला दोघांना एक सिच्युएशन दिलती. तेव्हा काय अजून स्क्रिप्ट माहिती नव्हते, आम्हाला सांगितले नव्हते आणखी. दोघांना एक सिच्युएशन दिलती, असंच तुम्ही बसा, एक कॉलेजचं तुम्ही म्हणजे असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत दोघं, आणि आता तुम्ही इथं आलो भेटायला आणि असं बोला. मग पहिल्यांदाच होतं, काय डायलॉग नव्हतं, काय नव्हतं. आम्हाला भाऊनी फक्त सिच्युएशन सांगितली होती आणि आम्ही दोघं काय तर 18 मिनिटं असं बोलत होतो दोघं फक्त. इकडनं 2-3 मोबाईलवर असं शूट चालू होतं, आम्हाला काय माहिती नव्हतं. म्हणजे आम्ही बोलत 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 चाललो होता. आणि माझ्यासाठी ती सगळ्यात खास मोमेंट त्यासाठी सांगवली बरं काही, की ते झालं, आमचं बोलणं थांबलं. ते म्हणजे भाऊ काय खुश होते तेव्हा. त्याने असं म्हटलं ना, आज सगळ्यांना माझ्याकडनं पार्टी म्हणलं. का तर मला फक्त हे जो होतं करते का नाही, तू करणार, भारी करणार, ही भाऊंचा शब्द होता. आणि भाऊनी तेव्हा 3-4 वेळा मिठ्या मारल्या होत्या. वाह लय भारी झाले म्हणलं, लय भारी. मोबाईलवर व्हिडिओ दाखवणार, काय दिसेल, काय करताल तुम्ही, जाऊ तुम्हाला सगळं कळलं, असं. म्हणजे ती माझ्यासाठी लय भारी मोमेंट होती ती, आणि कायम लक्षात राहणार आहे ती. माझ्यासाठी म्हणलं तर वंदी कशी अशी इमोशनल आहे, तर चित्रपटामध्ये अशी इमोशनल झालेली बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर ते चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, कारण पण त्या स्क्रिप्टमध्येच एवढी ताकद होती ना, की नुसतं वाचलं तरी पण ते येत होतं तेवढं तीव्रतेनं रडू. तर असे बऱ्याच ठिकाणी होते. आणि मला लास्टचं शूट चालू होतं आमचं, आणि 2-3 रात्रींचं ते शूट होतं, आणि प्रचंड सिरियस आणि इमोशनल असा सीन होता. तो अवघड पण वाटत होता, पण तो झाला. भाऊंची तेवढी साथ भेटली, त्यांनी बरंच काही गोष्टी हे झालं. आणि कम्प्लीट जवळजवळ 2-3 रात्र मी अशी रडत होती, फक्त अशी रडत होती. आणि तेव्हा त्या शूटच्या वेळेस मला पाठीला लागलं पण होतं, तर अशी दमलेली पण होती, रडत पण होती, असे एक्झॉस्ट झाल्यासारखी झाली होती मी. तर ते झालं, आणि आता जे काय दिसणार आहे पडद्यावर ते प्रेक्षकांच्या हातात आहे, पण ती मुवमेंट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. क्या बात आहे. सरांना विचारायचं, मला इतकं भरभरून बोलतात ते तुमच्याबद्दल, आणि मला वाटतं तुम्ही 3 रत्न शोधली आहेत तुमच्या गावातली, जी आता सज्ज झाली आहेत मोठा पडदा गाजवायला. सो काय आता पुढचं काय आता? हा, मला वाटतं आता आमचं काम संपलंय. म्हणजे आता मी तसंही शूट सुरू असताना पण विचार करून नव्हते ह्यांना, म्हणजे सगळ्या टीमला माहिती आहे की दिवसभर शूट करून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत वगैरे आम्ही सगळे स्टुडिओला यायचो, आणि मी 8:30-9च्या आधी झोपलेलो असायचो रोज. हा, म्हणजे एवढा कामाचा व्याप असताना पण तसा होतो. आता तर मी रिलॅक्स झालोय. आता आता फक्त ते तर लोकांच्या हातात सोपवायचं आहे. आणि मला मी वाट बघतोय की माझ्या सगळ्या त्या सिनेमात असलेल्या सीन गोष्टीचे काय म्हणू त्याला, साक्षीदार असलेले माझे सगळे मित्र, ती लोक, आणि हे सगळं बनवण्याच्या प्रक्रियेत असलेली सगळ्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं, ॲक्टरपासून ते स्पॉट बॉयपर्यंत ही सगळी माणसं, ह्या सगळ्यांच्या सोबत मला फक्त एकदा मोठ्या पडद्यावर सिनेमा बघायचा आहे, संपलं माझं. त्याच्यापेक्षा फार काही मला हे नाही, म्हणजे वावगं वाटल किंवा अहंकारात बोलतोय असं वाटल, पण मी बनवताना पण परिणामाचा विचार केला नाही, आणि मी आत्ता पण करत नाही. म्हणजे सिनेमा सुपरहिट झाला तरी आता जसं आहे तसंच आहे. माझ्यासाठी मोठी गोष्ट जी काय असणार आहे, तर मी त्या सगळ्यांसोबत बसून सिनेमा बघावा. आणि लोकांना नाही आवडला तरी पण मला त्याचं काही दुःख नाही किंवा काही विशेष नाही. माझ्यासाठी मोठी गोष्ट परत तीच आहे की ह्या सगळ्यांच्या सोबत बसून एकदा सिनेमा बघायचा. सर, इतका कमाल सिनेमा तुम्ही बनवला, तर का नाही आवडणार लोकांना? इतका छान ट्रेलर आहे, इतकी छान गाणी आहेत, इतके छान कमाल ऍक्टर्स आता पाहायला मिळणार आहेत. सो मला वाटतं डेफिनेटली आवडणार आहे, कारण का जे ट्रेलरची पण जी सुरुवात आहे ना, ती पण खूप छान आहे, की छान एक निसर्गाच्या ह्याच्यामध्ये असे छान ते 2 जण उभे आहेत, झाड आहे, पाणी, नदी वाहते तिकडे, सूर्यफुलाचं शेत आहे. म्हणजे मला वाटतं एखाद्या सिनेमासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात प्रत्येक गोष्टीला टीका आहे. म्युझिक छान आहे, त्याच्यानंतर डिरेक्शन छान आहे, स्क्रीन प्ले छान आहे, खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता उत्सुकता वाढली आहे की आता सिनेमा कधी येतोय. सो मला वाटतं डेफिनेटली प्रत्येकाला हा सिनेमा आवडणार आहे. तसं झालं तर भारीच आहे. मला शेवट आता करायचा आहे, सो मला असं वाटतं की शेवट गोड झाला पाहिजे. तर तुमच्या गाण्याने जर का झाला तर अजून छान वाटेल. काय वाटतं?
तुमच्या आवडीच्या 2 ओळी जर का गायलात तुम्ही गाण्यातल्या. अच्छा, त्यांच्या आवडीच्या. रात सजनाची आज मोहरली बाई ग बाई ग, नव्या नवरीची लाज नवी थरथरली बाई ग बाई ग, उठलं मोहोळ सार अंग बेभान झालं, उठलं मोहोळ सार अंग बेभान झालं, मदात माखल भिकुर एक पोरग भिकुर एक पोरग, इंद्रधनुच केलया अंथरून दिलं उधळून सार आसमान, इंद्रधनुच केलया अंतरून दिलं उधळून सार आसमान, रती मदनाची केली आरास फुलून आलं अंग भरास, बाई ग किती घाई ग बाई ग किती घाई ग. क्या बात आहे, क्या बात आहे. फार मस्त वाटलं मला गप्पा मारून. तुमच्या सगळ्यांची वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात आणि मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप काय काय तुम्हाला छान छान बघायचंय, छान छान करायचंय. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्ही कायम कमाल गाणी घेऊन आमच्या भेटीला येतच असता. सो अशीच छान छान गाणी ऐकायची आणि अशीच छान छान प्रोजेक्ट्स आम्हाला तुमच्याकडून पाहायला आवडतील. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.